नगर परिसरामध्ये जो एअरपोर्टला लागून जो मॉर्निंग ट्रॅक आहे, वॉकिंग ट्रॅक आहे, त्या ट्रॅकच्या मेंटेनन्स संदर्भात आसना मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने आनंदरावजी कल्याणकर यांनी जे आज उपोषण या ठिकाणी लाक्षणिक उपोषण केलं होतं, त्याला नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आपण बघू शकता की मराठवाड्यातला सगळ्यात मोठा हा वॉकिंग ट्रॅक या ठिकाणी आहे. पण ज्या प्रकारे शासनाकडून त्याचं मेंटेनन्स व्हायला पाहिजे ते मेंटेनन्स होत नाहीये. या ठिकाणी ग्रीनरी जे हरळी आहे ती वाळून चालत आहे. पाण्याचा पुरवठा त्याला होत नाहीये. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असले पाहिजे, कारण बरेच ज्येष्ठ व्यक्ती, महिला या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी फिरायला येतात आणि अशा अनेक गोष्टीसाठी आज त्यांनी लाक्षणिक उपोषण केलं. निश्चितच प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि मी सुद्धा माननीय जिल्हाधिकारी महोदयाला त्या ठिकाणी बोलणार आहे. महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना बोलणार आहे आणि ह्या वॉकिंग ट्रॅकची देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे. या ठिकाणी वॉटरिंग पाणीची व्यवस्था लवकरात लवकर झाली पाहिजे. सिक्युरिटीच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरेही या ठिकाणी बसले पाहिजे. अशा सर्व मागण्या कलेक्टर साहेबांकडे आम्ही पोहोचवणार आहोत. आमचा महेश देशमुख, बालाजीराव, आमच्या धराडीच्या कार्यकर्त्या माननीय आनंदरावजी कल्याणकर साहेब या ठिकाणी उपस्थित नांदेड उत्तरचे जिल्हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे सरचिटणीस बसून घ्या सर्वांनी. आता आपल्या त्यांच्या सोबत त्यांची आज पुण्यतिथी करून दिला की राज्य कसं असावं, राज्य कुणासाठी असावं. उपोषणाला भेट देण्यासाठी आगमन झालेलं आहे. हा वॉकिंग ट्रॅक व्हावा म्हणून बऱ्याच दिवसाची आमची मागणी होती इकडच्या भागातल्या लोकांची आणि ती मूर्त स्वरूपात घेऊन वॉकिंग ट्रॅक झाला. पण त्या